सोलापुरातील 103 वर्षापूर्वीचा असलेला ऐतिहासिक उड्डाणपूल 14 डिसेंबरपासून आता पाडण्यात येणार आहे। उड्डाणपूल हे कालबाह्य झाल्यामुळे पाडण्यात येणार आहे। उड्डाणपूल पडण्यासाठी आता लागणारी यंत्रणा ही सज्ज झाली आहे। त्यामुळे उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे। त्याच ठिकाणी नव्याने 35 कोटी खर्च करून नवीन उड्डाणपूल आता बांधण्यात येणार आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापुरात असलेल्या 103 वर्षाचा उड्डाणपूल जो आहे तो आता पाडण्यात येणार आहे। 103 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक असलेला उड्डाणपूल जो आहे तो कालबाह्य झाल्यामुळे जो आहे तो हा पाडण्यात येणार आहे। यामुळे सोलापूर शहरातील दमानी नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग जो आहे तो महानगरपालिकेकडून जो आहे तो देण्यात आलेला आहे। कारण सोलापुरातील असलेला हा ऐतिहासिक उड्डाणपूल हा पाडण्यात येत आहे। त्यामुळे 1 वर्ष जो आहे ते हा मार्ग पूर्णपणे जो आहे तो बंद राहणार आहे। 35 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो हा नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी येणार असल्याचं देखील जे आहे ते या ठिकाणी सांगितलं जात आहे। उड्डाणपूल पाडण्यासाठी अद्ययावत यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी मोठे पोकलँड असेल, कटर असेल, जेसीबी असेल, डंपर असेल, अशी यंत्रणा जी आहे ते या ठिकाणी दाखल जे आहे ते झालेले आहे। आणि येत्या 14 डिसेंबर पासून हे उड्डाणपूल पाडण्याचं काम जे आहे ते प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचं प्रशासनाकडून जे आहे ते माहिती दिलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।